कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या नाम विस्ताराचा वाद तापण्याची चिन्ह आहे। तर शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी आहे। यासाठी कोल्हापूर उद्या हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा असेल। पीडब्ल्यूडी विभागामधील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारांना पैसे दिल्यानं प्रकरणात पीडब्ल्यूडी कार्यालयात प्रत्येक टेबलवर लाच द्यावी लागते। कंत्राटदार विजय गव्हाणे यांचा आरोप आहे, तर मुख्य अभियंता नंदवार यांनी विजय गव्हाणे यांचा आरोप फेटाळला। कडक उन्हाळ्यात लहान विद्यार्थी परीक्षा कसे देणार? विदर्भामधील पालक शिक्षक संघटनांचा सरकारला सवाल आहे। विदर्भामध्ये एप्रिलमध्ये पारा 45 अंशांपार जाण्याची शक्यता आहे। संपूर्ण देशभरामध्ये 24 आणि 25 मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत। कर्मचारी संघटनांची घोषणा। आयबीए बरोबरच बोलणी रखडलेली आणि ग्रॅज्युएटी मर्यादा वाढवण्याची संघटनांची मागणी आहे। पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये 10,09,000 घरांवर सौर ऊर्जा पॅनलची उभारणी पूर्ण झाली आणि सौर पॅनलची उभारणी करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे। राज्यात आतापर्यंत 1,92,936 घरांवर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ। आजपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। दरवाढीनंतर गाईचं दूध हे 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असेल। जळगाव शहरामधील सुवर्ण बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये उच्चांक गाठलेला आहे। सोन्याचे दर आता 91,000 रुपये 464 रुपये इतकं प्रति तोळा आहे।